आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडला, सुपर मार्केट राऊंडला। त्यासाठी आपल्याला निवडायचे आहे 3 नवीन भाग्यवान स्पर्धक आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर छोटीशी मानसी आहे। मानसी, यातली मला 3 टोकन्स काढून दे पटकन। 1 2 3। मानसीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 70। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44। आपल्या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी आपले 3 स्पर्धक खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? अशोक कृष्ण जाधव। जाधव काका, आपण काय करता? रिक्षा चालवतो। घरी कोण कोण असतं? 3 मुली, मिसेस। बर, पण मग रिक्षा कधीपासून तुम्ही चालवता की? आज 20 वर्ष आले। आणि मग ते जो रिक्षामध्ये फायदा होतो तो मग कुणाकडे जातो? घरी मिसेस कडे। मिसेस कडे आहेत का काकू इथे? आहेत ना काय? आहेत। नमस्कार काकू। देतात काय भत्ता? अर्धा देतात, अर्धाच। बा, ते म्हणतात सगळे अर्धा देतात, नक्की देतात का? नक्की देतात देतात। पण मग हे घरी दमून भागून आल्यावर ते जेवतात वगैरे आणि आराम करतात। पण मग आता ही खरेदी करायचं तुम्हाला काय माहिती आहे का? म्हणजे इतक्या वर्षात खूपच खरेदी केली असेल। बरोबर, फॅमिली बरोबर गेलोय। खूप वेळा गेला। पण आता तुम्हाला या राऊंड मध्ये पण खरेदी करायची आहे, मग तुम्ही जिंकाल हा राऊंड? हा, प्रयत्न करेल। प्रयत्न करा। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आपलं नाव? राजश्री कृष्णानंद नाईक। नाईक ताई, तुम्ही काय करता? घरीच हाऊस वाईफ। घरी कोण कोण असतं? मुलगी आणि माझा नवरा आणि मी तिघच, आणि एक कुत्रा माझा। बर, काय नाव आहे त्याचं? निकी। निकी निकी। खूप प्रेम आहे प्राण्यांवर? खूप प्रेम आहे। कधीपासून येतो म्हणजे? तो आता 7-8 वर्ष लागला। पण मग तुमचा निकी आणि सोबत घरातले सगळेजण, हे सगळेजण तुम्ही एकत्र राहताना त्या निकीमुळे काही त्रास होतो का? नाही, काहीच नाही। तिला गोवाला, पुण्याला, कारवार सगळं घेऊन गेले आम्ही। म्हणजे फिरायला पण तुम्ही घेऊन जाता? काका काय करतात? काका मुरबाड मध्ये कंपनीत आहे, रेकमॅन कंपनी। मला सांगा, तुम्ही निकी बरोबर बाहेर ज्यावेळेस खरेदीला जाता किंवा कुठेही फिरायला जाता त्यावेळेस निकीमुळे एखादा कुठला प्रसंग असा झाला की भांडणं उद्भवली? नाही, कधीच नाही? कधीच झालं नाही। आणि मग इकडे सोसायटीत? सोसायटी पण नाही। सोसायटीत पण नाही। मग तुम्ही ज्यावेळेस तिला घेऊन बाहेर जाता त्यावेळेस ती तेवढंच एन्जॉय करते तुमच्या बरोबर? खूप एन्जॉय करते। खूप प्रेम आहे तुमचं? हा, खूप। बर, मला सांगा की आता तुम्ही ज्यावेळेस खरेदीला बाहेर जाता त्यावेळेस खरेदीला तुम्हाला सगळ्यात जास्त मदत कोण करतं खरेदी करायला? तसं काय नाही, मी माझं करते, माझा नवरा पण करते, मुलगी पण करते। तेही करतात खरेदी? पण जे ते आपापल्या पद्धतीने खरेदी करतं का तुम्ही तुमची? नाही, माझ्या पद्धतीने मी करते सगळी। मग महिन्याची खरेदी असते एकदम की महिन्याची? एकदम महिन्याची। महिन्याचीच? मग बाहेर कुठे मॉल की? नाही, मॉलला कधी कधी जाते, नाहीतर इथे आपल्या दुकानातून आणते। हा, पण मग मॉल मध्ये महाग मिळतं वगैरे असं काही म्हणतात? पण मी एकदा गेले तर आमचं 4-5 हजाराचे एकदम आणतात। बर, सगळे एकदमच खरेदी करून आणता? पण आता तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही ही खरेदी जिंकाल? बघूया काय होतं। बर, तुम्हाला खूप शुभेच्छा। नमस्कार। आपलं नाव? मालती मुकुंद ठाकूर। ठाकूराजी, घरी कोण कोण असतं? मुलगा एक आहे आणि एक मुलगा दुसऱ्याकडे राहतो, आणि 3 मुलींचे लग्न लागले। कुत्रा पण होता आमच्याकडे। बर, 14 वर्ष होता। बर, मला सांगा, आता आजी कसं आहे माहितीये, हल्लीच्या मुली वगैरे ना खूप खरेदी करतात भरमसाठ, पैशाकडे बघतच नाहीत। तुम्ही त्या काळामध्ये खूप जपून खरेदी करायचा, तर मग आताच्या मुलींना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? आता काय सांगायचं, आपलं ऐकलं तर बरं ना कोणी। मी आता होती आधी जाफरी मेनस मध्ये नोकरीला होती, सर्व्हिस करत होते। बर, आणि आता मी आपलं थोडं असं काहीतरी आणते, असं म्हणजे दुकानात जाऊन। तसं मी या मुली हात बघून खरेदी करतच नाहीत, म्हणजे खूप खरेदी करतात भरमसाठ वगैरे। मग त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो का असं अनावश्यक गोष्टी खरेदी केल्यात म्हणून? हो, होतच। पण तुमच्या सुनांनी किंवा मुलींनी अशी खरेदी केली तर तुम्ही काय बोलता? पहिला तर पसंत पडत नाही, पहिला कसं होतं ना, आता कसं आहे ना, त्यामुळे। पण मग काय बोलता तुम्ही? काय बोलणार, या पण नाती जवळच आहे तुमच्या। बर, पण मग तुम्ही बोलताना काही विशेष करून असं रागावता वगैरे की? नाही, रागवत नाही। नाहीच रागवत? बर, पण मग आता तुम्ही एका मिनिटामध्ये इथं खरेदी करायची
तुमच्या तिन्ही स्पर्धकांना सुपर मार्केट राऊंड मध्ये एका मिनिटामध्ये मी सांगेल तेवढ्या किमतीची खरेदी करायची. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर ही खरेदी केलेली सगळं साहित्य तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. लक्षात ठेवा, ही खरेदी तुम्हाला एका मिनिटामध्ये करायची आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 950 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 950 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही जास्त साहित्य खरेदी केलेलं आहे तर तुम्ही कमी करू शकता. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोण ठरलंय विजेता. ठाकूरराजींनी केलेली खरेदी आहे 782 रुपयांची. अभिनंदन. त्यानंतर जाधव काकांनी केलेली खरेदी आहे 1286 रुपयांची आणि नाईक काकींनी केलेली खरेदी आहे 1098 रुपयांची, जी जाते 950च्या जवळ. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन काकी, तुम्ही सुपर मार्केट राऊंडच्या विजेता ठरलेल्या आहात. तुम्हाला ही सगळी खरेदी मिळते. मला एक सांगा, काका घरी चिडतात का? हो बऱ्याचदा की नेहमी? म्हणजे कधी कधी चिडतात. पण ते चिडले ना की तुम्ही खरेदी केलेलं हे तेल लावा, म्हणजे ते बरोबर शांत येतील. बरोबर ना? बरोबर. अभिनंदन. थँक्यू. आता आपण वळूयात आपल्या शेवटच्या जॅकपॉट राऊंडकडे. आपल्या अंदाजे किती राऊंडच्या विनर मोरे मावशी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या नाईक काकी या दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये या दोघींना मिळवायचा खजिना आणि जर अचूक खजिना मिळवायचा असेल तर हवी संधी अचूक चावी निवडण्याची. ही संधी मिळवण्यासाठी आपण 1 मिनिटाचा गेम खेळणार आहोत आणि आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या समोर असणाऱ्या बाउलमध्ये जे थर्मोकॉलचे बॉल्स आहेत ते तुम्हाला पिनेने उचलून तुमच्या प्लेट्स मध्ये काढायचे. जो सर्वाधिक बॉल्स काढेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? 3:30. लवकर, जास्तीत जास्त बॉल्स काढायचे. हात लावू शकत नाही. कमॉन, 40 सेकंद झालेली आहेत. लवकर. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती बॉल्स जमा केलेत ते. निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक बॉल्स जमा केलेत मोरे मावशींनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला पाहूयात ते कोणती चावी निवडतात ते. मोरे मावशी, कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरवी? लाल. लाल. नक्की? नक्की. तुम्हाला काय वाटतंय? लाल. हिरवी. कोणत्या रंगाची चावी? लाल. निवडा. मोरे मावशींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे नाईक काकींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कोणत्या पेटीत आहे खजिना. तुम्हाला खूप उत्सुकता आहे ना की नक्की कुठल्या पेटीमध्ये खजाना असेल ते? मलाही उत्सुकता आहे. चला तर मग बघूयात. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरल्यात मोरे मावशी. त्यांना मिळालाय साबण. अभिनंदन मावशी. मला सांगा, तुम्ही जॅकपॉट राऊंड जिंकू शकला नाहीत, काय वाटतं आता? नाही, असं काही नाही, वाईट नाही वाटत. इथेच आले सगळं पंचगंगेमध्ये बक्षीस मिळालीत. आता तुम्हाला साबण मिळालाय. या साबणाने पहिल्यांदा कोणाची धुलाई करणार? कोणाची नाही, सगळ्यांची धुलाई करणार. बरोबर. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आजच्या भागामध्ये ज्यांनी धुलाई करून अंतिम राऊंड जिंकलेला आहेत त्या विनर आहेत नाईक काकी. त्यांना मिळाला डिजिटल कॅमेरा. अभिनंदन. या कॅमेरामध्ये सगळ्यात पहिला फोटो कोणाचा काढणार? देवाचं काढणार आणि त्याच्यानंतर निकीचं काढणार. निकीचा फोटो काढणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. थँक्यू. नाईक काकींप्रमाणे तुम्ही सुद्धा 3:30 मध्ये सहभागी होऊ शकता. सहभागासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस
तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका साडेमाडे 3.